आज मला ट्रेंडिंग रुक्माईचा लूक करायचा होता आणि सकाळी सकाळी बघते तर का इतका पाऊस सुरू झाला होता। सगळ्यात आधी मी गजरे आणि तुळशीचे सगळी पानं वगैरे शूटसाठी मागवले आणि हे बघा इतकं पाणी सुरू झालं। त्यानंतर कसं बसं ते मी मेकअप केला। मेकअप करताना 2-3दा लाईटसुद्धा गेली माझी आणि मला खूप जास्त म्हणजे टेन्शन येत होतं की माझं शूट कसं होणार, काय होणार, कारण मी ते सगळं डोक्यात ठेवलं होतं की मला असं करायचं आहे, तसं करायचं आहे आणि हा शूट मी स्वतःवरच शूट करणार होते। त्यामुळे मला हा एक खूप जास्त म्हणजे हे नव्हतं की मला असं टेन्शन येत होतं की होणार की नाही होणार। त्यानंतर रस्त्याने जाता जाता एक तर लोकेशन होतं आमचं 75-80 किलोमीटर्स, खूप जास्त दूर होतं आणि रस्त्याने असं वाटलं की आपल्या घराकडे पाणी असेल पण कदाचित तिकडे नसेल। पण इतकं उलटं झालं की इतकं जमून पाऊस लागला की माझ्यासोबतचे सगळे बोलायला लागले की मॅडम तिकडे गेलं आता तर इतका पाऊस लागलेला आपलं शूट कसं होईल। पण एक ठिकाणी मी स्टॉप करून हा शूट घेतला। ह्या शूटला खूप सुंदर प्रतिसाद मिळालेला आहे, मला खूप छान व्ह्यूज आले, थँक्यू सो मच त्यासाठी। पण नंतर लक्षात आलं की बाजूला जंगल होतं आणि वाघाबिगाची खूप भीती वाटायला लागली होती। पण फायनली आम्ही आमच्या स्पॉटला पोहोचलो आणि कसं बसं मी माझं डायरेक्शनच्या हिशोबाने माझ्याच फोनने खूप छानशा शूट केलेला आहे। सोबत आम्ही आमची स्टेट लाईट घेऊन गेलो होतो आणि थोडे थोडे शॉट ते पण घेतलेले आहे। रील्स खूप मोठी होणार होती त्यामुळे मी 2 पार्टमध्ये रील डिवाईड करणार आहे। खूप सुंदरशी रील लवकरच पोस्ट करणार आहे। त्यांना खूप भूक लागून गेली होती, सोबत डबे वगैरे नेलो होतो आम्ही। एखाद्या छानशा हॉटेलला थांबलो रस्त्यावर आणि जेवण केलं। मला तर इतकी भूक लागली होती कारण मी सकाळपासून खूप थकून गेलेली होती। हे सगळी टीम होती आमच्यासोबत, माझे स्टुडंट होते, स्टुडंटची सुद्धा फॅमिली होती आणि येताना रात्र झाली त्यामुळे मी इतकी टायर्ड झाली होती। मला असं वाटत होतं की मी घरी जाऊन कधी झोपते। तर बघू शकता फ्रेंड्स तुम्ही किती मेहनत करावं लागते ह्या सगळ्या गोष्टीसाठी। तुमचं प्रेम, तुमची साथ माझ्यासोबत अशीच राहू द्या, भरपूर प्रतिसाद द्या। थँक्यू सो मच।